गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. 10 वाजलेत, आम्ही दोघं आता उठले. जिमला काही गेलं नाही आज. वरती यायचं त्याला, बघा कशी धडपड चालू आहे त्याची. वर यायचे, वर यायचे. पप्पी दे मला, पप्पी दे, पप्पी दे ना. मित्रांनो, आम्हाला करायचा ब्रेकफास्ट. इथं आहे पोहे आणि अंडी. काय खायचे तुला? काय खायचे? पोहे. पोहे म्हणतोय तो. अर्र खात नाहीये तो. चमचा नाही घेतलेला मी. खरं खात नाही. नको खाऊ तू आता. कढीपत्ता खातो का? राहू दे, राहू दे. खा कढीपत्ता, खा खा. दुवान कढीपत्ता खाते बघा. कढीपत्ता खाते. मित्रांनो, आता वाजले 1:45. जेवण करतोय. मी रेडी झालो होतो ऑफिसला जायला, पण कसं लेट ब्रेकफास्ट झाला आणि ऑफिसला गेलं ना, तिथले लोक लवकर जेवायला जातात. म्हणजे 12:30लाच जेवायला जातात. मी 10:30ला ब्रेकफास्ट केला होता. जिमला नाही ना गेलं, एकदम शेड्यूल सगळं बिघडून जातं. तर मग लेट ब्रेकफास्ट झालं. मग थोडंसं आता 1:45 वाजले. आता जेवण करतो. मध्ये थोडंसं काम केलं. म्हटलं जेवण करून जाऊ ऑफिसला. जेवणात बघा काय, डबा भरला होता आईने ऑलरेडी. आज काय प्रोटीन नाही. आणि हे एक नुकसान होतं की जिमला नाही गेलं, मग हेल्दी खाण्याचं तुमचं जे रुटीन असतं ते सगळं बिघडून जातं. जिमवरून आल्यावर आम्ही प्रोटीन शेक घेतो, तर तो प्रोटीन शेक नाही घेतला आज. मग लंचमध्ये चिकन असतं, तर जिमवरून येताना चिकन आणत असतो मी, तर ते नाही आणलं. तर बघू आता ऑफिसमधून येताना घेऊन येऊ आपण. आणि आज बघा काय, बाजरीची भाकरी, काकडी आणि वाटाणा मटकी. तर याच्यात फायबर आहे आणि फक्त फायबरच आहे. प्रोटीन खूप महत्त्वाचं असतं. तुम्हाला इथं साईडला कुठेतरी प्रोटीन पाहिजेच तुमच्या जेवणामध्ये. जेवण करतो, ऑफिसला जातो आता. जेवण झालं मित्रांनो. चला आता ऑफिसला जाऊ. 2 वाजले. गोप्रो इथं सेट केलं आहे. आज तुम्हाला थोडंसं मोठं ब्लॉगिंग फुटेज बघायला मिळेल. लेट्स गो टू द ऑफिस. हेअरस्टाईल खराब होईल यार हेल्मेटने. बघू आता ऑफिसला गेल्यावर तेव्हाच कळेल काय आहे हेअरस्टाईलची सिच्युएशन. इथं ठेवलेली रिंग लाईट इथं सेटअप केला होता. लेट्स गो टू द ऑफिस. चलो बाय. तुला अजिथ्रोमायसिन घ्यायची आहे ना घरात? नको जाऊ का? बाय. 4 साडेचारला. हे साईडचं कसं दिसते गोल गोल, कारण हे वाईड अँगल सेट केलं ना त्यामुळे दिसतं. नाही गोल नाही आहे बॉर्डर. 2 वाजता चाललोय ऑफिसला. आज आहे शुक्रवार. उद्या परवा मस्त असणार आहेत ब्लॉग, कारण आपल्याला जायचंय. उद्याच सांगतो मी. उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेल. मस्त 2 दिवस जाणार आहे आम्ही. बघत राहा ब्लॉग.
सबस्क्राईब करून टाका. तर दुपारी ट्रॅफिक नसतं मित्रांनो. माझ्यासारखे जे लोक असतात ते ऑफिसला जाऊ शकतात. कारण आजकाल असं झालं ना ऑफिसवाल्यांचं की टायमिंग मॅटर नाही करत. तुम्ही कधी या पण या आणि कधी जा. तर कोविडनंतर कोरोनानंतर ऑफिस चालू व्हायला फक्त TCSने चालू केलं आहे 5 दिवस. बाकीच्या कंपन्या 3 दिवस 2 दिवस. आमच्या ऑफिसचं आहे 2 दिवस. हेअरस्टाईल बघू आता. बघा लाईटचा किती फरक पडतो. त्याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे ना, सेम कॅमेरा सेम अँगल नाही, सेम कॅमेरा सेम फ्रंट कॅमेरा होता, सेम मोबाईल सेम कॅमेरा अँगल. अरे कहना क्या चाहते हो. तर हेअरस्टाईल ठीक आहे. तर लाईटचा किती फरक पडतो बघा. घरात किती एकदम भारी लाईट होती. इथं पार्किंगमध्ये आहे मी, इथं कशी लाईट आहे. चला हेअरस्टाईल काही एवढी बिघडली नाही. जाऊया दादा आतमध्ये. A few moments later. मित्रांनो 6:15 वाजलेत. ऑफिसमधून घरी चाललो आहे मी. बऱ्याच दिवसातून मोठं ब्लॉगिंग करतोय आपण. कॉल आलेला आहे आता मला. हॅलो, झाला का इंटरव्ह्यू? आणि कॉल नाही उचलला. मित्रांनो अमोलकडे जायचं आहे. अमोलकडं माईक आहे तर तो मला टेस्ट करायचा आहे जरा. त्याच्याकडून माईक घ्यायचं आहे आणि जर चांगला वाटला तर मी पण विकत घेणार आहे. अमोलच्या घरी चाललो आहे आता मी. जबरदस्त कन्स्ट्रक्शन चालू आहे इथं. पत्रे ठोकलेत. मीटरच असेल. त्याचं केबल आहे, चार्जिंग केबल आहे का? त्याचं वरचं आपल्याला लावायचे 2 आहेत. हे एक आहे आणि कुठे कनेक्ट कर बरं. हे फक्त मला वाटतं आयफोनलाच चालतं. असं आहे का? हे काही इथं लावायचं. टाईप सी आहे ना? हां हे 2 आहेत असले. टाईप सी नाही ना माझ्याकडं. हां ते आहे दुसरं एक मधलं कनेक्टर असते. कनेक्टर लावलं चालतं. हां टाईपची माझ्याकडे आहे. हां असं लावायचं का फक्त? लाईट लागते का? ते लावलं ना तसं म्हणजे ते नॉर्मल आहे चालू. चार्जिंग करावं लागेल बघ. ठीक आहे करतो. डाऊन झालं वाटतं तर हे लगेच चालू होतं. हां कशी करायची चार्जिंग? हे नाही याला कनेक्टेड असं होतं ना. मला वाटतं ते NHC चार्जिंग ट्रेन केली काय हां डायरेक्ट. ठीक आहे ठीक आहे. मित्रांनो आपण आलेलो आहे. कुठं आलो आहे? अमोलच्या घरून निघालो आहे. मधला रोड आपल्याला हायवेला घेऊन आला आहे. मोऱ्या हॉस्पिटल मला वाटतं उबाळेनगरमध्ये आलो आहे. म्हटलं चला इकडून रोड ट्राय करू. लेट्स गो. ट्रॅफिक लागेल इथं थोडंसं. आज उशीर झाला आहे खूपच. 7 वाजायला 10 मिनटं बाकी आहेत. फर्स्ट टाईम मी एवढ्या लेट आलो आहे. अमोलकडे गेलो होतो ना त्यामुळं उशीर झाला आणि काम पण होतं. आता ते माईक टेस्ट करू जे आणलेले आहेत ना. कसा आवाज येतोय, नॉईज कॅन्सलेशन कसं होतंय बघूयात. इथं पकड आजीकडे जा. दूध येते. बाय मी चाललो. बघा मित्रांनो विवान कसा माझ्या मागे मागे चाललं. मित्रांनो रूमच्या त्या कोपऱ्यात मी मोबाईल ठेवला आहे आणि
ह्या कोपऱ्यातून मी बोलतोय. तर बघूयात आवाज कसा येतोय. तर नॉईज कॅन्सलेशन पण असतं, म्हणजे बाकीचा बॅकग्राऊंड नॉईज असतो तो पण जातो. बघूयात आता जातोय का काय. आता हा व्हिडिओ बंद करतो आणि पुढचा विदाऊट माईक. आता सेम डिस्टन्स आहे, मी त्याच जागेवर आलोय. बघूयात बॅकग्राऊंड नॉईज पण कसा येतोय, काय येतोय. माईक काढलेला आहे मी. तुम्हाला डिफरन्स जाणवत असेल क्लिअरली. मस्त चिकन बिर्याणी बनवली आईने, दाखवतो तुम्हाला. हे बघा, नाद खुळा, टेस्ट तर एक नंबर आहे ना. बघूनच तोंडाला पाणी सुटले. खातो आता चिकन बिर्याणी. साईड बाय साईड काम पण चाललंय. तुला अजितुरमायसिन देऊ का? हां